विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांचे महत्त्व. याआधी आपण बघितलं सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग कशाला म्हणायचं व त्याचं वैशिष्ट्य कोणकोणती आहे. आज आपण बघणार आहोत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे महत्त्व. तर संपूर्ण जगात MSME आर्थिक विकासाचे साधन आणि न्याय विकासाचे साधन म्हणून स्वीकारले गेले आहे. ते अर्थव्यवस्थेतील सर्वाधिक वाढीचे दर निर्माण करतात. कमी गुंतवणुकीची आवश्यकता, लवचिकपणा आणि योग्य देशी तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या माध्यमातून MSMEने भारताला एका नवीन उंचीवर नेले आहे. त्यामुळे सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योगांचं महत्त्व हे फार मोलाचं आहे. MSME म्हणजेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते. त्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचं फार मोठं सामर्थ्य हे MSME क्षेत्रामध्ये आहे. आपल्या देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे फार गरजेचं आहे. तुलनेने अल्प भांडवली गुंतवणूक करून रोजगाराच्या अधिक संधी MSME क्षेत्रात निर्माण होतात. यामुळेही सुशिक्षित बेरोजगारांची समस्या सोडवायची असेल तर सूक्ष्म, लघु व मध्यम क्षेत्र जेवढा त्याचा विस्तार आणि विकास करता येईल तेवढा तो उपयुक्त ठरणारा आहे. उदाहरणार्थ, एखादं व्यापारी वाहन जेव्हा रस्त्यावर येतं तेव्हा ते प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने 50 लोकांना कामासही लावते. ड्रायव्हर, क्लीनर, मालाची चढ उतार करणारे मजूर, दुरुस्तीचे काम करणारे तंत्रज्ञ, पेट्रोल पंपवाले, गोदाम सेवा पुरविणारे, सुटे भाग विकणारे, पंक्चर दुरुस्त करणारे, हवा पाणी देणारे, अशा अनेक अशिक्षित, अल्पशिक्षित, उच्च शिक्षित अशा सर्वांसाठी हे व्यापारी वाहन काम देते. सर्वसाधारणपणे 1,00,000 रुपये गुंतवणुकीपासून सुमारे 10 जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतो. त्यानंतर आहे आर्थिक वाढ आणि त्यानंतरचा पॉइंट आहे आपला आर्थिक वाढ आणि निर्यातीच्या बाबतीत स्थिरता. तर GDP मध्ये 8% दराने योगदान देणारे हे भारतातील सर्वात महत्त्वाचे वाहन चालक आहे. मॅन्युफॅक्चरिंग, निर्यात आणि रोजगारांमध्ये MSMEचे योगदान लक्षात घेता इतर क्षेत्रांनाही त्याचा फायदा होत आहे. आजकाल MNC, सेमी फिनिश आणि लहान उद्योगांकडून सहाय्यक उत्पादने विकत घेत आहेत. उदाहरणार्थ, ऑटोमोबाईल कंपन्यांकडून तावडीत व ब्रेकची खरेदी. GST लागू झाल्यानंतरही MSME आणि मोठ्या कंपन्यांमध्ये संबंध निर्माण करण्यास मदत होते. 40% MSME क्षेत्राने देखील GST नोंदणी लागू केली, जी सहकारी वसूल 11%ने वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. म्हणजे आर्थिक वाढ आणि निर्यातीच्या बाबतीत सुद्धा स्थिरता आणण्याचं काम हे MSME म्हणजे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग ही फार महत्त्वाची भूमिका ही पार पाडत असते. त्यानंतर आहे प्रादेशिक विकासास योगदान किंवा प्रादेशिक विकासास प्रोत्साहन देणे. तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची आणखी एक महत्त्वाची भूमिका म्हणजे प्रादेशिक विकासास त्याद्वारे लागणारा मोलाचा हातभार. समतोल प्रादेशिक विकासाबाबत अलीकडच्या काळात जागरूकता विलक्षण वाढलेली आहे. शिक्षणाचा प्रसार, दळणवळणाच्या वाढत्या सोयींमुळे प्रगत भागांशी वाढलेला संपर्क, प्रसारमाध्यमे इत्यादींमुळे समतोल प्रादेशिक विकासाबद्दल नवीन पिढी अधिक सतर्क झालेली आहे. प्रादेशिक विकासासाठी मोठे औद्योगिक प्रकल्प मागास भागात सुरू होणे हिताचे असते, परंतु बऱ्याच वेळा बऱ्याच कारणांमुळे मोठे प्रकल्प, मोठ्या कंपन्या मागास भागात जात नाही. अशा वेळी त्या भागांच्या विकासासाठी स्थानिक साधनसामग्री, मनुष्यबळ उपलब्ध, तंत्रज्ञान यावर आधारित लघुउद्योग सुरू झाले तर त्याने प्रादेशिक विकासास मोलाचा हातभार लागतो. या कामी स्थानिक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी आणि नेतृत्व सजग असेल तर ते नक्कीच हिताचे
ठरते. एकंदरीत जे मागासलेले भाग आहे तिथं आर्थिक विकास झालेला नाही आहे त्या ठिकाणी MSME ही महत्त्वाची भूमिका तिथं बजावत असते की छोटे छोटे उद्योग उपलब्ध करून त्या भागाचा त्या प्रकल्पाचा कसा विकास करता येईल या दृष्टीने सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग तिथं महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्यानंतर आहे स्वस्त मजूर व किमान खर्च. मोठ्या प्रमाणात संघटना असतात. एक प्रभावी मानवी संसाधन व्यवस्थापक व्यावसायिक व्यवस्थापकाद्वारे मानवी संसाधन टिकवणं हे मुख्य आव्हान आहे. परंतु जेव्हा MSMEचा प्रश्न येतो तेव्हा श्रमांची आवश्यकता कमी असते आणि त्यासाठी अत्याधिक कुशल मजुरीची आवश्यकता नसते. म्हणून मालकाने घेतलेला अप्रत्यक्ष खर्च देखील हा कमी असतो. म्हणजे तुम्ही जो व्यवसाय करणार आहात, जो लहान सूक्ष्म किंवा लघु किंवा मध्यम आकाराचा तो व्यवसाय तुमचा असणार आहे आणि त्या व्यवसायाच्या आकारमानानुसार तुम्हाला स्किल किंवा अनस्किल वर्कर तिथं लागणार आहे. त्या दृष्टीने त्या मजुरांवर होणारा खर्च तुम्हाला त्यांना देणारं लागणारं जे काही मजुरी आहे ती तुम्हाला कमी प्रमाणात द्यावा लागणार आहे आणि एकंदरीत व्यवसायाला लागणारा जो काही खर्च आहे तो फार कमी प्रमाणामध्ये तुम्हाला तिथं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन तिथं तुम्हाला घेता येऊ शकतं. त्या दृष्टीने तुम्हाला लागणारा जो काही खर्च आहे उत्पादनासाठी तो तिथं तुम्हाला तुमची जी कॉस्ट आहे ती कमी होण्यासाठी तिथे MSME मदत करते. त्या दृष्टीने तुम्हाला MSME ही स्वस्त मजुरांमध्ये म्हणजे कमी कामगारामध्ये कमी वेतनामध्ये तुम्हाला काम करून घेता येतं. त्यानंतर आहे कल्पकतेस वाव. त्या कल्पकता म्हणजे नवनवीन जे काही तुम्हाला विचार येतात किंवा तुम्हाला इनोव्हेशन नाविन्यता तुमच्यामध्ये जी असते ती दाखवण्यासाठी तुम्हाला तिथं एक प्लॅटफॉर्म तिथं तुम्हाला एक मिळतो. तर MSME मध्ये एकूणच जोखीम ही फार कमी प्रमाणामध्ये असते. शिवाय MSMEला उत्तेजन प्रोत्साहन देण्याचेच शासनाचे धोरण आहे की जास्तीत जास्त लघु उद्योग सूक्ष्म उद्योग कसे जास्तीत जास्त उपलब्ध होतील निर्माण होतील त्या दृष्टीने शासन विविध धोरण राबवित असते, विविध सवलती तुम्हाला देत असतं. त्यामुळे आपली कल्पकता आणि बुद्धी कौशल्य वापरून अनेक होतकरू तरुणांनी यशस्वीपणे आपले सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग हे चालविले पाहिजे. जोखीम कमी त्यामुळे प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही. कल्पकता राबवायला काय हरकत आहे असा दृष्टिकोन तयार होतो आणि त्यातूनच अनेक नवनवीन कल्पक लघु उद्योग आकार घेऊ लागतात. प्रसारमाध्यमांच्या विस्तारामुळे अशा अभिनव कल्पक लघु उद्योगांना प्रसिद्धीही व्यापक आणि वेगाने आता मिळू लागलेली आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या ज्या काही नवीन कल्पना आहे त्या कल्पना मिळण्यासाठी तुम्हाला एक नवीन प्लॅटफॉर्म तिथं तुम्हाला एक मिळतं की जोखीम कमी असल्यामुळे आपण कोणताही प्रयोग करायला हरकत नाही. त्या प्रयोगामधूनच आपल्याला नवनवीन उपक्रम आपल्याला हाताळायला मिळतील आणि त्यातून आपलं लघु उद्योग आपला आकार घेऊ शकतो. त्यानंतर आहे उपक्रमांसाठी सोपी व्यवस्थापन रचना. आता MSME मालकांच्या नियंत्रणांमध्ये मर्यादित स्रोतांसह प्रारंभ करू शकते. आपण आधीच बघितलं की MSME मध्ये लघु उद्योग आहे, व्यवस्थाचा गुंतवणूक ही भांडवली गुंतवणूक कमी असल्यामुळे ते मालकाच्या नियंत्रणामध्येच आणि मर्यादित स्रोत जे आहे त्याच्यामध्येच तो करू शकतो सुरुवात. या निर्णयामधून निर्णय घेणे सोपे आणि कार्यक्षम होते. व्यवसायाचा आकार लहान असल्यामुळे उत्पादनाची प्रक्रिया लहान, कामगार वर्ग कमी असल्यामुळे तिथे निर्णय घेणे आणि त्याचं व्यवस्थापन करणे हे फार सोप्या पद्धतीने त्याला करता येतं. या उलट मोठ्या कॉर्पोरेशनला प्रत्येक विभागीय कामकाजासाठी तज्ज्ञांची आवश्यकता असते कारण त्यामध्ये एक जटिल संघटनात्मक रचना असते. जरी छोट्या उद्योगांना त्याच्या व्यवस्थापनाची बाह्य तज्ज्ञाची नेमणूक करायची आवश्यकता नसते, मालक स्वतःचे व्यवस्थापन स्वतः करू शकतो म्हणून तो एकट्याने सुद्धा चालू शकतो. म्हणून उपक्रमासाठी ही सोपी व्यवस्थापना रचना आहे. यासाठी सुद्धा MSME फार महत्त्वाचा आहे की व्यवसायाचा आकारमान लहान, भांडवली गुंतवणूक कमी, व्याप कमी, त्यामुळे व्यवसायाचा मालक हा स्वतः व्यवस्थापनाचं व्यवसायाचं व्यवस्थापन हे करू शकतो. परंतु
जर या उलट जर मोठा कारखाना असेल तर प्रत्येक विभागासाठी त्याला तज्ज्ञ कुशल कारागिराची व्यवस्थापकाची नेमणूक करावी लागते. तो प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या व्यवसायाचं व्यवस्थापन करू शकत नाही. त्यामुळे हा एक सुद्धा महत्त्व आहे की सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांमध्ये व्यवस्थापनाची रचना ही फार सोप्या पद्धतीची असते. त्यानंतर अर्थचक्र गतिमान करते. त्या सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगाचं आणखी एक महत्त्व आहे की ते अर्थचक्र गतिमान करण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करते. तर MSME अर्थचक्र हे गतिमान होते, पैसा खेळता राहतो, वाहता राहतो. आज देशाच्या एकूण उत्पन्नात सुमारे 70% उत्पन्न हे उद्योगधंदे कारखानदारी या क्षेत्रातून मिळत असते. त्यात लघुउद्योगांचा वाटा 40%हून अधिक आहे. भारतातून केल्या जाणाऱ्या निर्यातीतही MSMEचा वाटा हा महत्त्वपूर्ण आहे. शेतीवरील अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा भार कमी करण्याचेही कार्यही लघुउद्योग करत आहे. थोडक्यात अर्थचक्र हे गतिमान करण्यात लघुउद्योग किंवा MSME फार मोठ्या प्रमाणात महत्त्वाचा वाटा ह्या उचलत आहे. त्यामुळे एकंदरीत जे अर्थचक्र आहे ते गतिमान करण्यास MSME ही महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर आहे मोठ्या उद्योगांना मदत. तर आपले जे काही उद्योग आहे ते सूक्ष्म लघु व मध्यम आकाराचे आहे. त्यामुळे आपण जे काही प्रोडक्शन करणार आहोत, जे काही उत्पादन करणार आहोत ते आपल्या पुढच्या किंवा मोठ्या उद्योगांना आपण त्याचं रॉ मटेरियल म्हणा आपण पुरवण्याचं कार्य तिथे करणार आहोत. मग ते कोणत्याही गोष्टीचं असो. मग एक प्रकारे आपण मोठ्या उद्योगांना मदत करण्यासाठी सुद्धा MSMEचं हे महत्त्व फार मोठ्या प्रमाणात आहे. मोठे कारखाने उद्योग यांना लागणारे विविध प्रकारचे छोटे मोठे सुटे भाग आणि अन्य वस्तू स्वतः निर्माण करण्याऐवजी त्या MSME यांच्याकडून तयार करून घेणे असे बड्या कारखान्यांचे धोरण असते. कारण तसे करणेच त्यांना परवडते, व्यवहारात योग्य ठरते. उदाहरणार्थ बजाज ऑटो लिमिटेड किंवा व्हिडिओकॉन लिमिटेड यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या मोठ्या कारखान्यांमुळे औरंगाबाद परिसरातील शेकडो लघुउद्योगांना काम मिळाले. अनेक लघुउद्योग नव्याने सुरू झालेत कारण या कारखान्यांना त्यांची दुचाकी वाहने, TV संच आणि अन्य उत्पादने तयार करण्यासाठी अक्षरशः शेकडो प्रकारचे सुटे भाग लागतात. ते भाग हे मोठे उद्योग लघुउद्योगांकडून करून घेतात. या लघुउद्योगांची कार्यक्षमता वाढावी, गुणवत्ता वाढावी यासाठीही मोठे उद्योग त्यांना वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन करतात, मदत करतात. नवी यंत्रे, मशिनरी यांचीही माहिती देतात. प्रसंगी वित्त सहाय्यही करतात. यातून लघुउद्योग आणि मोठे उद्योग या दोन्ही पक्षांचा फायदा होतो. उभयंतांचा विकास घडतो. मोठ्या कारखान्यांची त्यांच्या भागातील लघुउद्योगांकडून त्यांना लागणारे सुटे भाग आणि अन्य सामान घेतले पाहिजे. ते तयार करणारे लघुउद्योग नसतील तर स्थानिक होतकरू तरुणांना असे उद्योग सुरू करण्याबाबत प्रोत्साहन दिले पाहिजे. सर्वतोपरी मदत केली पाहिजे अशी आग्रही भूमिका स्थानिक लघुउद्योजक, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या उद्योगांकडे धरली पाहिजे. मोठ्या उद्योगांनीही याबाबत सहकार्याचे, प्रोत्साहनाचे धोरण राबविले पाहिजे. स्थानिक लघुउद्योगांकडे तंत्रकौशल्य नाही, गुणवत्ता नाही, क्षमता नाही वगैरे कारणे सांगून त्यांना डावलूनऐवजी स्थानिक लघुउद्योगांना वर उचलण्यासाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिकाही बजावली पाहिजे, ठेवली पाहिजे. अशा दृष्टीने लघुउद्योगांचा जास्तीत जास्त कसा विकास होईल, MSMEचा जास्तीत जास्त विकास कसा होईल या दृष्टीने आपण मोठ्या उद्योगांनी सुद्धा आपल्याला MSMEचे जे काही अंतर्गत येणारे लघुउद्योग आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं कार्य केलं पाहिजे. आपण उदाहरणार्थ बघितलं की औरंगाबादमध्ये बजाज कंपनी आहे. बजाज कंपनी फक्त फिटिंग करण्याचं कार्य करते आणि गाडी तयार करते, पण त्या गाडीसाठी लागणारे विविध प्रकारचे जे काही पार्ट्स आहे ते अशा सूक्ष्म लघु व मध्यम आकाराच्या कंपन्या या बनवित असतात आणि त्याचा पुरवठा बजाज कंपनीला करत असतात. आणि अशा पद्धतीने MSME किंवा सूक्ष्म लघु व मध्यम आकाराच्या उद्योगांचं महत्त्व हे फार मोठ्या प्रमाणात आहे.
जर ह्या कंपन्या नसतील तर मोठमोठ्या कंपन्यांना जे काही सामग्री लागते उत्पादन करण्यासाठी ती उपलब्ध झाली नसते. त्यासाठी आपल्याला सूक्ष्म व लघु उद्योगाचं महत्त्व हे फार मोलाचं आपल्याला इथे ठरतं. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रोजगार तर उपलब्ध होतो, निर्यातीबाबत आपल्याला स्थिरता तिथं पाहायला मिळते, प्रादेशिक विकासाला आपल्याला तिथं प्रोत्साहन देता येतं, तिथे मागासलेल्या भागाचा आपल्याला विकास तिथं करता येतो, कमी खर्चामध्ये आपल्याला उत्पादन करता येतं, तुमच्या ज्या काही नवनवीन कल्पना आहे त्याला तुम्हाला तिथं वाव देण्यासाठी एक तुम्हाला मंच तिथं तुम्हाला मिळतो. उपक्रमांसाठी लागणारे जे काही व्यवस्थापन आहे ते साधं सरळ सोप्या प्रमाणात असतं. व्यवसायाचा आकार लहान असल्यामुळे व्यवसायाचा मालकच व्यवसायाचं व्यवस्थापन तिथं करत असतो. MSME मुळे सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांमुळे एक अर्थव्यवस्था आपल्याला गतिमान करण्यासाठी तिथं एक सहकार्य आपल्याला महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी MSME महत्त्व प्राप्त करतं. त्यानंतर मोठ्या उद्योगांना आपल्याला जे काही रॉ मटेरियल लागतं त्यासाठी आपण त्यांना मदत करण्याचं तिथे एक कार्य करतो. धन्यवाद.